बाहेरची लाईट लावू का? नका नको. नमस्कार मित्रांनो, कशात होपसो तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल. तर सूर्या म्हणणं युट्यूब चॅनलवर आपल्या तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज 7 तारीख, आज मंगळवार आहे तुम्हाला सांगतो. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल, जर बघितला नसाल तर कालचा व्हिडिओ बघा. तर काल सकाळी लाईट किती सकाळी ना काल सकाळी लाईट गेलेली, अजूनपर्यंत आली नाही. रात्री पण आम्ही तसंच म्हणजे अंधारातच झोपलो. ते मेणबत्ती लावलेली, मेणबत्ती पण ती आमची संपली होती. आत्ता मी जाऊन मेणबत्ती दुकानावर आणलं, दोघं जण पण आत्ता कामावरून आलो. पण पाऊस बाहेर कंटिन्यू चालू आहे तसाच. हे बघू शकता, इथं मेणबत्ती लावली आता. आणि मेणबत्तीचा पुडाच आणला आज जाऊन, पूर्ण पॅकेटच आणलं त्याचा. टेन्शनच नको म्हणलं, आता लाईट कधी त्या काही सांगता येत नाही. आज बघा 24 घंटे तर झाले असतील है ना म्हणे लाईट जाऊन. अजूनपर्यंत लोकांच्या घरामध्ये लाईट नाही आली. लाईटीमुळे पाण्याची पण सोय नाही. आता कालचे भांडे पडलेले आहेत तसेच ते धुवायचे आहेत. आता मी म्हणलं, आणि घरामध्ये पण पाणी सांडायला वगैरे, बाथरूमला वगैरे पाणी नाही. आंघोळीचं तर लांबच सोडा. तर आता ते मी एक उपाय केलाय, बघू शकता तुम्ही. तिकडे ती मी बकेट लावले बघा, ती बकेट लावलं तर तिथं आहे ना, ती आता पाणी पावसाचंच भरून भांडे धुवावं लागतील. सांडायला तर आम्ही तीच वापरायला काल परवा दिवशीपासून, जसं पाण्याची टंचाई आहे, लाईट नाही त्या कारणानं. आणि शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. आणि नवीन चॅनल असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओला लाईक करा. तर चला, आता थोडंसं मी दुकानला गेलतो, गाईचे चिल्लर पण पडलेले इथं आहे, हे मेणबत्ती आणायला. आणि एक चार्जिंगवरचा बल्ब भेटताय, पण ती नव्हता त्या दुकानामध्ये चार्जिंगवरचा बल्ब. पण त्याला चार्जिंग करावं लागेल ना पहिलं. परंतु आता हे थोडे वेपर्स आणलेत म्हणायला. अरे एक पार्टी दिसते एवढ्या लवकर, तर थोड्या दोन गोष्टी बोल म्हणाली. काल परवापासून पाऊस थांबत नाहीये. सॉरी, लाईट आमच्याकडे नाहीये काल परवापासून. आणि मध्ये पण एकदाही आली नाहीये. आणि आमच्याकडे पाणी सुद्धा नाहीये लाईट नसल्यामुळे. आणि आणि काय सांगितलं ना मी, ती आता भांडे धुवायचे. तर आता भांडे यांना बोलले की ते मला पाणी पावसाचं ती पडलेली ना, ती बकेटामध्ये भरायचे आणि तिथंच आता भांडे धुवायचे. तो पाणी पडलं ना हे असं असं बोलते, काय बोलायचं काय नाही. चला, मीच भेटतो तुम्हाला थोड्या ना. तुम्हाला वाटत असेल खोटं बोलत असेल, अजून बी पाऊस चालू आहे बघा. रेनकोटीचं वाळ घातले. आताच आम्ही जस्ट थोडा वेळ झाला कामावरून आलो. तर चला, व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. आणि मी अपडेट देतच राहीन, जर लाईट आली तर काय होते बघू आपण. तर चला, तर मित्रांनो पाऊस चालू आहे बघू शकता अजून पण. घरात वापरायला सुद्धा पाणी नाही. पाणी स्वच्छ आहे आणि भांडे स्वच्छ आहे का पाणी? वरचं सगळं पत्र्यावरचं झाडून घेतलं नाही. ती पहिल्या मध्ये नेऊन टाकतो, मध्ये कसं टाकतात? आता टाकतो आणि ती पहिले भरायची. त्याला काय, लाईट आली नाही. तर मित्रांनो आता निघाला बघा बाहेर. म्हणाली बोलली चिकन आणा, चिकनची भाजी करू. म्हणलं ठीक आहे, म्हणलं चिकन तर चिकन. थोडा जरा कमी झाला पाऊस म्हणून आता निघतो. थोडा उजेड पण आहे. 7 वाजत असतील, 7:30 वाजत असतील बघा मित्रांनो. आणि मित्रांनो आता मग आम्ही तुम्हाला बोललो होतो, तिनं स्वतःहून बोलली होती म्हणाली ना, की आता काय पाणी पण स्वच्छ आहे. स्वच्छ म्हणजे स्वच्छ सील आले.
पण असेच खरकटे भांडे ठेवण्याऐवजी घासून टाकलेले चांगले ना. पुन्हा काय नंतर पुन्हा लाईट आल्यानंतर म्हणा स्वच्छ पाण्यानं घरातल्या स्वच्छ पाण्यानं धुता पण येते ती भांडे. परंतु आता घाण भांडे ठेवण्याऐवजी खरकटे तसेच 2-3 दिवस झालं धुवलेले चांगले आहेत का नाही सांगा तुम्ही. आता धुती म्हणली होती स्वतःहूनच, पण मला माहित आहे धुवत नाही ती, धुणारच नाही भांडे ती. आता मगाच बोललो अंधार होईल, अंधार होण्याच्या अगोदरच धुवून टाक, म्हणजे बसली तशीच. काय भांडे होत्या काय माहिती. आता मी चिकन आणायला आलो, बघू आता तोपर्यंत धुली तर ठीक आहे, नाही तर का नाही तसेच आता बसल मोबाईल वगैरे. आज मोबाईलला नेटवर्क आले इकडल्या साईडला, म्हणजे आज नेटवर्क आहेच, कामावर पण नेटवर्क होतं आज मोबाईल आणि घराकडे पण नेटवर्क आहे. बघा कसला वारा आणि पाऊस चालू आहे मित्रांनो. घरात तुम्हाला का नाही म्हणजे तेवढं असं काय आता नाही तेवढं वार पाऊस, परंतु एवढा वार आणि पाऊस आहे का हद्दीच्या बाहेर. गटारी बघा आता जिकडून मी कामावर येत होतो त्या साईडला तर मोरा साईडला तिकडल्या साईडला तुम्हाला सांगतो अर्धी अख्खी गाडी अशी पाण्यातच होती. इतका पाऊस आणि इतका रस्त्यावर पाणी आहे त्या साईडला. कसं बसं गाडी आणलं ती मलाच माहित आहे. कमीत कमी 40 ते 45 मिनिट मला फक्त इथून घरापर्यंत येण्यासाठी लागले असेल, अंदाजे 1 तास पण लागला असेल. एवढा पाऊस आणि वारा होता त्या टायमिंगला. कसं बसं आलं तुम्हाला सांगतो, भेत सगळेच लोक म्हणजे का नाही लय वक्ती म्हणजे परिस्थिती झाली तुम्हाला खरं सांगतो या पावसानं. फर्स्ट टाइम बघितलं असलं. आता किती दिवस आहे, 12 तारीख तर दिली आहे, परंतु 12 तारीख अजून लय लांब आहे. लय म्हणजे लय लांब, म्हणजे आज 7 तारीख आहे, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे अजून 5 दिवस आहे मित्रांनो. बघा इकडलं तळ बघा, ह्या साईडच्या माझ्या महागल्या असे तळे इथं का नाही 7-8 तळे असते ना असे सगळे गच्चागच भरले. तर फक्त पहिलाच पाऊस आहे पावसाळ्यातला. पाऊस लेट पडला पण खतरनाक पडला पाऊस. सगळं तळ गच भरले गच. आणि ही तळ गच भरलं का तर ते पाणी त्या टाकीच्या साईडला तिकडे समुद्रात जाते पाणी. असं आहे इकडलं सिस्टम. इकडलं पाणी सगळं समुद्रातच पाणी जाते, परंतु जायला पण वेळ लागते. तेवढ्या मोठ्या मोठ्या अशा नाल्या नाही तिकडे, ते सगळं पाणी फटाफट निघून जाण्यासारखं. बरं पाऊस मला काय शिकरू देत नाही. तर चला आपण चिकन घ्यायला आला, चिकन वगैरे घेतो. व्हिडिओमध्ये राहा शेवटपर्यंत. नवीन चॅनेल असेल तर आपल्या भावाच्या चॅनेलला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला का नाही फॉलो करा, आणि व्हिडिओला लाईक करा. बापरे बघा त्याची छत्री ती कामातून आता माहितीये का वाचली तेवढ्यात. बघा मुंबईकरांचे हाल काय चालू आहे मित्रांनो. बघा कसला पाऊस चालू आहे खतरनाक मध्ये. बघा इथं छत्रीचं कामच नाही. जर कुठं बाहेर बी जायचं असेल तर मार्केटला वगैरे छत्री का नाही असल्या वाऱ्यामध्ये का नाही मोडून जायची शक्यता आहे. रेनकोटात सगळे लोक घालतो तिकडे. बघा इथं पण बघा रेनकोटच्या नाही सिस्टम. भाई ½ किलो तर चिकन घेतो आणि भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळाने. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा. चिकन तर घेतला बघा आणि आता तिथे दुकानात आलो. दिसत नसेल टॉर्च लावली नाही. चिकन मसाला वगैरे घेतो आता. काय वार थोड्या वेळ बसलो आहे जरा, लई वेळ नाही आपल्याला इथं बसायचं. मित्रांनो आपल्या घरापासला रस्ता आहे बघा. काय एवढे घाण होतेच माझे तुम्हाला सांगतो. सगळं गटरीचं पाणी येतंय, सगळं गटरीचं येतं का कुठलं येतं. आणि आता बघू आपण मनाने काय करते. तिला तर मग येतानाच भांडे घास म्हणलो होतो उजेड तोपर्यंत. तर वाजले मित्रांनो 7-7:30 वाजले, अंधार पडलेला आहे.
अजून लाईट नाही, लाईटीचा पत्ता नाही अजून. आणि ही आपली गाडी आहे मित्रांनो. अरे हुशार आहे हो बाई, हुशार आहे. बघा किती काम करायचं लेकरा, एवढं काम करते. मग काय करू आता? दरी चिकन दर. भांडे घेतली बाहेर. पाय धुवा धुवा का इकडे धुतो पाय. धुवाले धुवाले भांडे धुवाले. म्हणे अय बाबा, मेणबत्ती लावून चालू आहे आता. लय मनावर घेतले की म्हणाली ना. होय लय मनावर घेतलेस मेणबत्ती वगैरे लावून. आजार लगेच चिडाशी. मित्रांनो तुम्हाला सांगतो, तर रस्त्यावर खेकडे खेकडे काय आली का लाईट? सगळे लोक चिरका देतो. म्हणलं काय झालं की लाईट आली बघा. इकडे रस्त्यावर खेकडे येते तुम्हाला दाखवतो. मला दिसला इकडे खाली गेलाय. तिकडे पुढे गेलाय, थांबा दाखवतो तुम्हाला. पकडू का मी? चावायचा विवाचा राहू द्या. तिला चप्पळ आहे. चप्पळ म्हणजे का नाही, असं पळाला का चप्पळ आहे म्हणायचं ते. लय मोठे मोठे खेकडे येतात, पण आपण ते आता ही असे जे खेकडे आलेले असतात का ते धरत नाही, खात पण नाही खेकडे. इकडेच खास आता लाईट आली बघा मित्रांनो. घरी आल्या माझा पाऊल किती शुभ आहे बघितलं का? आपला पाऊल लय शुभ आहे. मी घरी आले लाईट आली. नका नका मी बनवणार नाही. बरं झालं आली बाबा मित्रांनो लाईट. आता मस्त पैकी आता का नाही टीव्ही लावणार पहिल्यांदा. नेटफ्लिक्सचं रिचार्ज मारले 150 रुपयाचं. आणि मला काय त्याच्यावर पिक्चर बघता येणार गेले. 2 दिवस झाले लाईटच नाही. तर चला म्हणाली मस्त भांडे घासते. बाहेरची लाईट लावू का? नको. ठीक आहे. तुला काय मदत हवी आहे का माझी? पाणी. ठीक आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा. आज आपण काय होते बघू. लाईट अजून किती वेळ राहते आणि किती वेळ नाही याचा काय भरोसा नाही. तर व्हिडिओ मध्ये राहा. नवीन चॅनल असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉन दाबा. भेटू आपण थोड्या वेळाने. मित्रांनो आता मी चिकन बनवणार आहे. तर मला तिकडं ते भांडे वगैरे घासते, तोपर्यंत तिकडं पाणी पण आण नाही. मला वाटतं आता 15 मिनिटात पाणी येईल. आणि मी चिकनची भाजी करतो, भात वगैरे करतो. तोपर्यंत आपलं चिकनचं काम होतं भांड्याचं आणि इकडं स्वयंपाक होतो. चला व्हिडिओमध्ये राहा. शॉर्ट मध्ये मी थोडं दाखवणार आहे. जास्त मोठा ब्लॉग नको करायला आपल्याला, तुम्हाला पण बोर नको व्हायला है ना. तर चला. बघू शकताय इथे चिकनची भाजी बनवत आहे मी. चिकन म्हणजे आता ह्याच्यात अद्रक पेस्ट, लसूण आणि कांदे त्याच्यात टाकलेला आहे. बघू शकता काही तेजपत्ता. दाखवतो तुम्हाला सविस्तर तेजपत्ता. आता ह्याला पूर्ण मॅरिनेट झालेलं आहे, म्हणजे काय म्हणते त्याला, सगळं झालेलं आहे सिस्टम. याला आपण आता थोडा वेळ जरा राहू देऊ.
तर मित्रांनो आपला स्वयंपाक विपाक झाला, आता जेवायची तयारी चालू आहे. हे बघू शकता बघा भाजी कसली बनवलं खतरनाक, आणि भात इकडे सलाद. तिकडे आता टीव्ही लावला, तर टीव्ही बघत बघत आता आम्ही जेवण करतो. आणि तुम्ही पण जेवण करून घ्या. संध्याकाळचे आता 10 वाजत आहेत बघा, दाखवत तुम्हाला 10 वाजत आहेत. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि भेटतो थोड्या वेळाने. स्त्री को आचार्य महल भेज दूंगा कि जाति देखेंगी। मित्रांनो रात्री 11-11:30च्या दरम्यान लाईट गेली आणि परत पुन्हा आली, लगेच आली. अर्धा तास या 15 मिनिटं काहीतरी लाईट राहिली, आणि जी पुन्हा लाईट गेली ती गेलीच मित्रांनो. सकाळपर्यंत लाईट आली नाही. आणि म्हणायला पुन्हा सकाळी उठून मी फोन पण केला लाईट आली का नाही, तर ती बोलली नाही आली लाईट. आत्ता लाईट आली ती बघा, फॅन वगैरे चालू आहे. ही रात्रच आहे. पुन्हा परत लाईट गेली ती, पुन्हा सकाळपर्यंत आलीच नाही लाईट. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट